केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांकडून माय मोदी स्टोरी शेअर नेता तोच जो जनतेमध्ये बसून त्यांच्या समस्या ऐकतो आणि समजतो, ही मोदींनी शिकवलं. नड्डांकडून ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी नावाने मोदींसोबतच्या आठवणींना उजाळा. राज्यातील 394 नगर परिषद नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. प्रत्येक उद्यानासाठी 1 कोटी मिळणार. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे आज ड्रोन लाईट शोचं आयोजन. 1000 ड्रोन शोच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर विविध कार्यक्रम. रक्तदान शिबिर, मॅरेथॉनसह 10 लाखापेक्षा जास्त रुग्णांना चष्म्याचं वाटप केलं जाईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन. ट्रम्प यांनी मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस. आपल्याला देशात अघोषित आणीबाणी. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची जहरी टीका. तर काळवडलेली कारकीर्द काँग्रेसची, काळवडलेलं नेतृत्व राहुल गांधींचं. भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हणणं तुमची हतबलता दर्शवते. मोदींचा अपमान करून तुम्ही वडिलांच्याही संस्काराचा अपमान केला. चंद्रशेखर बावनकुळेंची खासदार प्रणिती शिंदेंवर टीका. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी. तर सुधाकर बडगुजर यांनी नरेंद्र मोदींचा 32 फुटी कटआउट लावला. पंतप्रधान मोदींची 30 सप्टेंबरला पुण्याच्या दौंड तालुक्यात सभा. भाजप आमदार राहुल कुल यांच्या दौंड तालुक्यात पाटसमध्ये सभा होणार. ग्रामविकास विभागाच्या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान मोदींचा दौरा. 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्या. नोव्हेंबरपर्यंत मशीन्स पुरवा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत कोर्टाचे आयोगाला आदेश. कुणाला तिकीट द्यायचं, कुणाला नाही हे माझ्या हातात. तिकिटासाठी मला दिल्लीला जावं लागत नाही. छत्रपती संभाजीनगरमधील कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य. ऑस्ट्रेलियाच्या खासदार टीम बॅट्स यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती, वैद्यकीय, तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चाही केली. मंत्री छगन भुजबळांविरोधातील 2021 बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश. पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार. विधानभवनातील मारहाण प्रकरण. विशेषाधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोंडेकरांची माहिती. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आत्मदहन करू. सांगलीतील एका परिवाराचा इशारा. मृत अवधूत वडार अभियंत्यांच्या कुटुंबियांचा थेट पोलिसांना इशारा. बिलं काढण्यासाठी छळ केल्याचा आरोप. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरातील 17,85,714 हेक्टर बाग क्षेत्र बाधित. तर 30 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास उपाययोजना सुरू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. नाना पटोले आणि अजित पवारांची भेट. राज्यात पावसामुळे शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. अजित पवारांच्या भेटीनंतर पटोलेंची माहिती. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा. रत्नाकर गुट्टे, राजू नवघरेंसह राजेश विटेकर आणि राहुल पाटलांची अजित पवारांकडे मागणी. अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील करंजीत पूरस्थिती. पूर ओसरल्यानंतर घराची दयनीय अवस्था. संसार उपयोगी वस्तूंचंही नुकसान. महिलेला अश्रू अनावर. बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. धनंजय मुंडेंची पालकमंत्री अजित पवारांकडे पत्राद्वारे मागणी. अतिवृष्टीमुळे बीड जिल्हा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सोलापुरात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. करमाळ्यातील सीना नदीकाठच्या भागाची मोहिते पाटलांकडून पाहणी. मंत्री गिरीश महाजनांकडून जळगावातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी. जामनेर आणि पाचोरामध्ये महाजन यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्तांना धीर देत दिलं मदतीचं आश्वासन. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावाला मुसळधार पावसाचा फटका. नदी नाल्यांना आलेल्या पुराचा शेतीलाही फटका. तर पेट्रोल पंपाचं घरांचं मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील संगोवा पूल पाण्याखाली. 10 ते 12 गावांचा संपर्क करमाळा तालुक्याशी तुटला. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात चोरत गावात मुसळधार पाऊस. पावसानंतर पुराच्या पाण्यात 4 बैल वाहून गेल्याची घटना. सुदैवानं बैल वाचले. बीड जिल्ह्यातील परळी तहसील कार्यालयावर किसान सभेच्या वतीने निदर्शनं. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50,000ची मदत करण्याची मागणी. लातूर जिल्ह्यातला तावरजा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. तावरजा प्रकल्पावर शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसकडून जलपूजन. नागपुरातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारांबळ.
अकोल्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील कार्यशाळेला गळती. मुसळधार पावसानंतर संपूर्ण कार्यशाळेत पाणी शिरलं. यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि अभ्यासक्रम प्रभावित. जळगावच्या धरणगावातील झुरखेडा गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची रॅली. शासनाच्या वेगवेगळ्या योजना तसंच उपक्रमांची जनजागृती. रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी. महाराष्ट्र शासनाने कला केंद्रावर बंदी आणावी. धुळ्यातील खानदेश तमाशा मंडळाच्या अध्यक्षांची मागणी. तमाशा मंडळ बदनाम होत असल्याचीही खंत व्यक्त. सोलापूरच्या सीमेजवळ कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील चडसणमध्ये स्टेट बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा. दरोड्यात 8 कोटी रोख आणि 50 किलो सोनं लुटल्याची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सर्व 13 आरोपींवर मोका. पोलिसांना शरण आलेल्या कृष्णा अंदेकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला परिसरातून चरसचा साठा जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई. 4 लाख रुपये किमतीचा चरस जप्त. सांगलीतील विटा पोलीस ठाण्यात संशयिताकडून आत्महत्येचा प्रयत्न. प्रकाश चव्हाण असं संशयित आरोपीचं नाव असून त्याला चोरीच्या प्रकरणात तो ताब्यात आहे. मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस. 65 वर्षांवरील महिलांनी लाभ घेतला. तसंच एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिला योजनेच्या लाभार्थी. अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर. पुण्यातील जुन्नरमध्ये मिरवणुकीतील डीजेच्या ट्रकने तरुणांना उडवलं. भीषण अपघातात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू. राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी नाशिक भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. नांदूर नाका परिसरात धोत्रे आणि निमसे गटात तुफान हाणामारी झाल्यानंतर राहुल धोत्रेचा उपचारादरम्यान मृत्यू. पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरण परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर. महिनाभरापूर्वी याच परिसरात दिसला होता बिबट्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वर्ध्यात महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणीत 76 तक्रारी दाखल. बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सूचना. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आज दिवसभर बंद राहणार. अंबाबाई मंदिरात गाभाऱ्याची आज स्वच्छता करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्यात स्वच्छता होईल. धाराशिवमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तयारीचा आढावा घेतला. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रीची तयारी सुरू. शेकडो वर्षांचा मौल्यवान दागिने गाठवण्याचं आता काम सुरू. नवरात्रीच्या काळात रुक्मिणी माता आणि पांडुरंगाचं रूप दागिन्यांनी खुलणार आहे. धुळे जिल्ह्यात हमाल माथाडी कामगारांचं आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांचं 7 दिवसीय आंदोलन. कामगार संघटनेच्या शिष्यमंडळाने जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं. उत्तर महाराष्ट्र वारकरी सेवा मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय वारकरी मेळावा. 100 वारकरी सेवारत्न पुरस्काराचं वितरण. धुळ्याच्या देवपूर येथील एकविरा माता मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.